गोलूचा वाढदिवस सकाळीच केला आणि गोल्याने दिवसभर केक खाल्ला. तर 4 जानेवारीला गोल्याचा वाढदिवस होता आणि रात्री झोपतानाच गोलूनं सांगितलेलं मला क्रीमचा केक आणायचा आणि मला क्रीमचा केकच खायचा आहे म्हणून. सगळं गोलूनं सांगितल्याप्रमाणे करायचं होतं, पण त्याआधी आम्ही देवदर्शनाला गेलो. सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिबा मंदिरात गेलो दर्शन घेतल्यानंतर, मग दत्त मंदिरात गेलो आणि सगळ्यात शेवटी श्री चंडेश्वरी मंदिरात आलो दर्शन घ्यायसाठी. देवीच्या देवळात दर्शन घेतलं आणि थोड्या वेळा मी तिथं बसलो होतो आणि नंतर मग आम्ही गेलो केक आणायला डायरेक्ट. तर आता इथं गोलूच्या पसंतीचा केक घ्यायचं चाललं होतं, तर आधी सांगितलेला क्रीमचा केक पाहिजे म्हणून. आता केकच्या शॉपमध्ये आल्या गोलू गोंधळात पडला, त्याला कुठला केक घ्यायचा कळत नव्हतं. तर त्यानं रसमलाई केक सिलेक्ट केला आणि तो आम्ही घरी आणला अर्धा किलोचा केक. नंतर आम्ही घराला केक कापला. एवढं छोटंसं सेलिब्रेशन झालं बड्डेचं गोलूच्या. खरं तर मला शाळेत बड्डे करायचा होता अभिनयाचा केला तसा, पण शाळेला सुट्टी होती त्यामुळे शाळेत केला नाही. आम्ही घरातल्या घरातच केक कापला आणि चौघांनी सेलिब्रेट केला त्याचा बड्डे. गोलूचा बड्डे तर सेलिब्रेट झाला, पण गोलूला गिफ्ट काय दिलं आम्ही, तर गोलूला आम्ही लाईटचा बूट गिफ्ट केला होता आणि त्या लाईटच्या बुटाचं काय झालं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे, त्यामुळे कंटिन्यू राहा व्हिडिओ.